आज आपण तिळाची आणि गुळाची पोळी बनवणार आहे। त्याच्यासाठी आता बघा थंडीचे दिवस आहेत, थंडीमध्ये पण तीळ आणि गुळ खाल्लेलं चांगलं असतात। संक्रांत पण आली जवळ, संक्रांतीला तर तिळाची आणि गुळाची पोळी खूप लोक आवडीने करून खातात। त्याच्यासाठी मी 1 वाटी तीळ घेतले। हे माझे गावरान तीळ आहेत घरचे, असे काळे असतं बघा, थोडं थोडं त्याच्यामध्ये काळसर दिसतात, पॉलिश केलेलं नाही घ्यायचं, असं गावठी घ्यायचं। आणि त्याच्यासाठी 1 वाटी मी गुळ घेतलाय, अर्धी वाटी शेंगदाणे घेतले। आता आपल्याला त्याच्यासाठी अंडी पीठ मळून घ्यायचे। तर मी हे बघा, ही वाटी आहे ना, 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले। हे डाळीचं पीठ आहे अर्धी वाटी, 2 चमचे, अर्धी वाटी नाही सॉरी 2 चमचे घेतलेले आहे, आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले। आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं। आता त्याच्यासाठी आपण आधी थोडंसं तेल टाकून घेणार आहे। त्याच्यावर 2 चमचे मी तेल टाकले। हे आपण चांगलं असं त्याला चोळून थोडं थोडं पाणी टाकून आता आपण त्याला मळून घेणार। आता 1 चमचाभर मी तेल टाकून घेतले। आता हे पीठ आपण मऊ करून घेऊ। हे असं छान निवार मळून घेतलंय मी। आता हे आपण 15-20 मिनिटं भिजवून देऊ। आता आपण हे शेंगदाणे आधी भाजून घेऊ। आता हे छान भाजले तेव्हा असे, आता हे मी काढून घेते। याच्यामध्ये तेल टाकून घेऊ। तेल पण आपले छान भाजून घ्यायचे, आणि लय फास्ट नाही करायचा, कढई तापलेली असते ना, मंद गॅसवरच भाजायचे, म्हणजे मग ते करपत नाही, करपले ना का मग पोळी कडसर लागते। त्याशी आपले बघा तसे मी छान तडतड करायला लागले, असे तडतड करायला लागले ना छान असे भाजतात। मग ते त्याचा कलर पण बदली झाला बघा, हे बघा तांबूस कलर आला। आता मी गॅस बंद करते। आपले हे तीळ मी आता काढून भाजून घेतलेत, असे थंड होऊन द्यायचे, अजून गरम आहेत। आता हे शेंगदाणे पण आपण याच्यात टाकून घेऊ, आणि गुळ पण याच्यात टाकू। आता हे सगळं आपण असं थोडा मिक्स करून घेऊ। असं आपलं छान कालून घ्यायचं बघा। आता असं मस्त छान कालवलंय। आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मी तुम्हाला बारीक करून दाखवू। आता हे आपण अर्ध करून बारीक करून घेऊ। हे असं आपलं छान बारीक करून घ्यायचं बघा, असं मस्त झाले। आता हे आपण त्या बाउलमध्ये काढून घेऊ। आता हे राहिलेलं आहे ना, हे पण आपण बारीक करून घ्यायचं याच्यात। आणि याच्यामध्ये वेलची जायफळची कूट होती, ही आपण मिक्स बारीक करून घेतलेली आहे, ती टाकू थोडी। आता ही सगळी मिक्स करून घेऊ आपण। आता आपले 20 ते 25 मिनिटं झाल्यात, हे असं मस्त पीठ भिजले बघा। आता थोडा तेलाचा हात लावून तुम्हाला मळून दाखवते। आपण याच्यावर छान मळून घेऊ। आता आपण त्याचा एक उंडा करू, असा बारीकच घ्यायचा, लय मोठा नाही घ्यायचा, छान असे बारीक बारीक घ्यायचे। लाटी करून घ्यायची, आणि छान अशी मी तांदळाचं पीठ घेतलंय, तुम्ही पाहिजे तर गव्हाचं घेऊ शकता, मैद्याचं पण घेऊ शकता, आणि अशी छान करायची ती, अशी पाळी बनवून घ्यायची। आता आपण त्याच्यामध्ये असं छान भरून घ्यायचं, आणि असं खाली दाबायचं आधी हाताने। असं मस्त
असं छान गोळा बनवून घ्यायचा त्याचा. आता थोडीशी अशी तांदळाची पिठी लावून आपण त्याला असं लाटून घेऊ. आता हलक्या हलक्या हाताने लाटायचं, लई जड पण नाही लाटायचं, असं दाबून जोरात. आणि अशी दोन्ही बाजूने लाटायची म्हणजे पुढेपर्यंत पुरण जातं त्यात. अशी छान लाटायची, लई पातळ पण नाही आणि लई जाड पण नाही करायची, अशी मिडियम करायची. आता याच्यावर तवा गरम झालाय, मी थोडंसं तेल टाकले. आता आपण ही तयार टाकून घेऊ. छान अशी एका बाजूने पलटी केली बघा, छान मस्त पलटी झाली. आता आपण याच्यावर तुम्ही तेल पण लावू शकता, तूप पण लावू शकता, पण आपण थोडंसं तूप टाकून घेऊ. याच्यावर तूप टाकलं ना का खूप छान मस्त अशी होते. आता ह्या बाजूने पण आपण थोडंसं तूप लावून घेऊ. बघा कशी मस्त फुगली बघा, एकदम छान झाली. आता छान भाजली. आता आपण हिला काढून घेऊ. हे बघा दोन्ही बाजूने छान भाजली, छान भाजली. आता आपण ही काढून घेऊ. अशा झाल्या आपल्या तिळाच्या गुळाच्या पोळ्या. आणि आता संक्रांत जवळ आली, नक्की तुम्ही करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. तुम्हाला एक पोळी मी तोडून दाखवते कशी अशी पुरण त्याच्यामध्ये मस्त झालेलं आहे. बघा कसं मस्त पुरण भरलं गेलंय, एकदम आत पण पार. हे बघा कशी मस्त भरलेली गुळाची पोळी, छान झाल्यात आपल्या या पोळ्या आहेत ना. आणि इतक्या अशा थंड होऊन द्यायच्या, त्या 9 ते 10 दिवस टिकावतात. आणि जेवढ्या शिळ्या होतील ना तेवढ्या खायला खूप टेस्टी लागतात.